परीक्षा संपल्यामुळे मी मोकळा झालो होतो तेव्हा आई बाबा मला सतत म्हणायचे, रोहन, आपली परिस्थिती हलाखीची आहे, यामुळे तू गावामध्ये काहीतरी काम शोध, म्हणजे तेवढाच आपल्या कुटुंबाला हातभार लागेल. आईबाबांनी असं सांगितल्यामुळे मी गावामध्येच काम शोधायला सुरुवात केली होती. दिवसभर उन्हामध्ये काम करण्यापेक्षा एखादं सोपं काम मिळतंय का हे मी शोधू लागलो होतो. कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. गावामध्ये खूप ठिकाणी काम शोधलं, पण मला पाहिजे तसं काम मिळत नव्हतं. जवळपास सर्वच कामं शेतामधील असायचे. यामुळे मी आणखी काही ठिकाणी काम शोधत होतो. शेवटी आमच्या गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी मला काम मिळालं होतं. व्यापारी मालक दिवसभर तालुक्याच्या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये जायचे. त्यांचं कपड्यांचं दुकान होतं. शहरातील दुकानात त्यांचं सामान बसत नव्हतं, म्हणून ते स्टॉकमध्ये आलेला सर्व माल गावातल्या घरीच ठेवायचे. त्या सर्व कपड्यावर स्टिकर लावण्याचे काम मला देण्यात आलं होतं. यावेळी फक्त घरामध्ये मालकीणच असायची. तिचं वय थोडं जास्तच होतं, पण या वयातसुद्धा मालकीण खूप सुंदर दिसत होत्या. मी नुकताच वयात आलो होतो. मला त्या गोष्टीचं आकर्षण वय वाटत होतं. त्यामुळे माझी सारखी नजर मालकिणीकडे जायची. घरातील सर्व कामं झाली की मालकीण माझ्याजवळ येऊन बसायची आणि माझ्यासोबत काम करायची. अधूनमधून बराच वेळ मी रिकामाही बसायचो, तेव्हा ती मला काहीच बोलत नव्हती. म्हणजे त्यांचं सर्व काम माझ्या मनावरच होतं. शिवाय एसी असणाऱ्या थंडगार रूममध्ये मी ते काम करायचो. यामुळे उन्हापासून माझा बचाव व्हायचा. मालकिणीचं आणि माझं वेगवेगळ्या विषयावर बोलणं व्हायचं. त्यांची दोन्ही मुलं शिक्षणासाठी बाहेरगावीच होती. हळूहळू मालकीण माझ्या खूप जवळ येऊ लागली होती. माझ्यापासून लांब बसणारी ती आता मात्र जवळ येऊन बसू लागली होती. कधीकधी ती थंडगार हवेला माझ्याजवळ झोपायची, तेव्हा माझं सारं लक्ष तिच्या सौंदर्याकडेच असायचं. यामुळे कामाकडे माझं दुर्लक्ष व्हायचं. ती एवढ्या जवळ झोपल्यामुळे तिच्या अंगाला कधीकधी माझा अचानक स्पर्श व्हायचा, तेव्हा मनात वेगळंच वाटायचं. तरुण असल्यामुळे मला काही कंट्रोल होत नव्हतं. माझ्या मनाची स्थिती पाहून मालकिणीच्याही लक्षात आलं होतं आणि तिलाही त्या गोष्टीची खूप गरज होती. जी गोष्ट मला लागत होती, कारण ती कारण मला तिच्याकडे कारण मालक तिच्याकडे धंद्यामुळे अजिबात लक्ष देत नव्हतं. यामुळे ती मला त्या कामासाठी तयार करू लागली होती. एके दिवशी घरात आम्ही दोघे असतानाच मी माझ्या कामात व्यस्त होतो. त्या दिवशी ती मात्र वेगळ्याच प्रकारचे कपडे घालून मुद्दाम माझ्यासमोर येऊन बसली होती. त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होती. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपल्याला आज ती संधी मिळू शकते. हे तिच्या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं. तिने मला थोड्या वेळाने घराचा मुख्य दरवाजा बंद करायला सांगितलं आणि त्या उंच आणि मोठ्या गाद्यावर मला बसायला सांगितलं. थोड्याच वेळाने आमच्यात नको ते संबंध निर्माण झाले. तिने तिची हौस पूर्ण करून घेतली होती, तर मलाही पहिल्यांदाच मिळाल्यामुळे मी आनंदात होतो. त्या दिवसापासून तिला जी सवय लागली, ती सवय माझ्या सुट्ट्या संपेपर्यंत तरी काही कमी होत नव्हती. सुट्टीचा कालावधी तिने पुरेपूर माझा फायदा घेतला होता आणि माझी चांगलीच मजा झाली होती.